आज भारत मातेला सगळे लोक जे प्रेमाने पाहतात ना, तुम्ही बघितलं असेल, आज इराण इस्रायलचं युद्ध चालू आहे आणि इराण इस्रायलचं युद्ध चालू असताना, अमेरिकेचा युद्ध चालू असताना, त्यांचा मध्यस्थी हस्तक्षेप असताना एवढी महाभयंकर परिस्थिती त्या युरोप खंडामध्ये झालेली आहेत ना, तुम्हाला सांगू, आज अनेक देशांची आस लागलेली आहे आणि ते आस लागलेले देश म्हणतात जोपर्यंत भारत मध्यस्थी करत नाही तोपर्यंत बहुधा हे युद्ध थांबणार सुद्धा नाही. एवढी आशा देशाच्या संबंधामध्ये बळावलीत ना, त्याच्या मागचं कारणच आहे, आम्ही वैरभाव कधी ठेवतच नाहीत. आम्ही वैरभाव ठेवत नाहीत, आम्ही सख्यत्वाचा भाव ठेवतो. आम्ही ज्याचं आहे त्याला देण्याचा प्रयत्न करतो. रामप्रभूने लंकेवर विजय मिळवलात, बरोबर आहे, रामप्रभूने लंकेवर विजय मिळवलात, लंका घेतलीत काय? नाही, ज्याची होती त्याला देऊन टाकलीत, बिभीषणाला देऊन टाकलीत. कृष्णचंद्राने मथुरा जिंकलीत, घेतलीत काय? उग्रसेनाला देऊन टाकलीत. का? ज्याचं होतं त्याला दिलं. आम्ही लोकांच्या हक्कासाठी जगणारे लोक आहोत, लोकांचं त्यांचं हित साधणारे आम्ही लोक आहोत. आम्ही कधीच आमच्या देशाने कधीच दुसऱ्याच्या हिशाचं मागितलंच नाही. आम्हाला आतापर्यंत जे लढावं लागलं ना, आम्हाला जे आतापर्यंत झुंजावं लागलं ना, ते आमच्या स्वतःच्या हक्कासाठीच, आमच्या मालमत्तेसाठीच आम्हाला युद्ध करावे लागले. एरवी भारताने दुसऱ्याचं हडप करण्यासाठी कुठलं युद्ध केलं सांगा ना? कुठलं युद्ध केलं की आम्हाला ही एवढी जागा शिल्लक हवी होती म्हणून आम्ही त्यांच्यावर वार केलेत, आघात केलेत? बाकीचे सगळे देश वर्चस्वासाठी वाद करायला लागलेत, बाकीचे सगळे देश श्रेयवादासाठी झटायला लागलेत. या संपूर्ण जगतावर माझं राज्य असावं म्हणून युद्ध करण्यासाठी प्रेरणा करून राहिलेत, लढून देऊन राहिलेत, आग लावे धंदे करून राहिलेत. पण भारत मात्र मध्यस्थीची भूमिका साकारतो आणि अशाही अवस्थेमध्ये माझ्या देशाचं हित कसं होईल अशी भारताचे सुपुत्र ज्या वेळेला विचार करतात ना, त्याच्या मागचं कारण आहे, एवढे चांगले विचार सादर करण्यासाठी सुद्धा भारतीय जन्म आणि भारतीय विचार लागत असतात, भारतीय विचार लागत असतात. पक्ष कोणता आहेत मला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण भारत ज्या वेळेला संकट येतात ना, त्या वेळेला भारतातले सगळेचे सगळे लोक एकत्र येतात. हेच माझ्या भारताचं थोरपण आहे, हेच थोरपण आहे. आणि तुम्हाला आणखी सांगतो, जोपर्यंत आम्ही या सगळ्या भानगडीतून बाहेर पडून आम्ही एक भारतवासी आहोत, आम्ही हिंदुस्थानात राहणारे हिंदू आहोत, हा भाव आमचा जोपर्यंत प्रकट होत नाही ना, तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो, आपलं विचार सुद्धा थोडे मागे सारले पाहिजेत. आम्ही कधीतरी हा भाव ठेवला पाहिजेत की आता गळ्या खूप झालं, आम्ही या देशात राहतोय ना, आम्ही काय झालं तर आम्ही जातीमध्ये वाटल्या गेलो. तो म्हणतो मी माळी आहेत, मी कोळी आहेत, मी भोई आहे, मी चंबार आहे, मी पाटील आहे, मी लेवा आहे, मी मराठा आहे, मी कुणबी आहेत, या सगळ्या जातीमध्ये आम्ही वाटल्या गेलो आहोत. पण तुम्हाला सांगत का, माझी विनंती आहे, कोणी पाटील असेल, कोणी कुणबी असेल, कोणी माळी असेल, कोणी कोळी असेल, कोणी चंबार असेल, कोणी भोई असेल, कोणी कुंभार असेल, ह्या सगळ्या जाती बाजूला सारा, आम्ही फक्त हिंदुस्थानात राहणारे हिंदू आहोत. हा भाव जर ठेवलात ना, मी सांगतो आपला भारत देश विश्व विजेता होण्यासाठी वेळ लागणार नाही, वेळ लागणार नाहीत. अरे हम आपस में लड़ बैठे तो देश को कौन संभालेगा? कोई बाहर वाला अपने घर से हमें निकालेगा. दीवानो होश करो मेरे देशवासियों, आपस में प्रेम करोत, प्रेम करोत. आम्हाला प्रेम शिकवले गेलेलं आहे. आतापर्यंत या जगतामध्ये खऱ्या अर्थाने या देशाला जे स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं ना, त्या स्वातंत्र्य देण्याच्या मागचं जर कारण जर काही असेल ना, या जगतावर प्राण निछावर करणारे जेवढे काही झालेत ना, वीर झालेत ना, शूर झालेत ना, ज्यांनी स्वतःचं रक्त सांडलत ना, त्यांनी आपलं हृदय, नाम त्याला हिंदीमध्ये दिल म्हणतात, ते हृदय खऱ्या अर्थाने त्यांनी देशाला समर्पित केलं, देशाला समर्पित केलं. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेल, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत मातेचे सुपूत म्हणून आपलं कर्तव्य आहे. आम्ही जे जे कर्म करूत, जे जे कार्य करूत ना, ते माझ्या भारत मातेसाठी समर्पित असलं पाहिजे. हा भाव जर ठेवलात ना, मग आमचा देश त्या ठिकाणी सत्ता गाजवण्यासाठी श्रेष्ठ ठरणार, मोठा ठरणार आहे. बघा, देशाचं संकट हे एका व्यक्तीचं किंवा कुठल्या पक्षाचं नसतं, कुठल्या पक्षाचं नसतं. इथं पक्षपात बाजूला सारून आमचं नागरिकत्व काय आहे, या नागरिकत्वाचा विचार आम्ही केला पाहिजेत. आम्ही देश संकटाला सामोरं जातोय ना, अशा वेळेला आम्ही देशातला एक सुज्ञ नागरिक म्हणून आम्ही देश संकटाच्या बाहेर कसा येईल हा विचार केला पाहिजे. नव्हे की संकटात पडेल असा.
आजकाल आता अफवा चालू आहेत, देश संकटात आलेत, गॅसचा तुटवडा झालाय, पेट्रोलचा तुटवडा झालाय, लोकांना घाबरून देणं चालू आहे आणि पेट्रोल पंपावर रांगा लावणं चालू आहेत, नसताना सुद्धा, गरज नसताना सुद्धा रांगा लागून राहिल्यात. कधीतरी या विचारापासून आम्ही दूर गेलो पाहिजेत. मी कुठल्या पक्षाचा म्हणून बोलत नाही, गड्यात एक नागरिक म्हणून शब्द वापरतोय. मला तेवढा बोलण्याचा अधिकार सुद्धा आहे. आमचं कर्तव्य आहे, आम्ही आमच्या देशाला सांभाळून घेतलं पाहिजेत, आम्ही आमच्या देशाला सांभाळून घेतलं पाहिजेत. आणि म्हणून हा महान असलेला भारत देश त्या भारताच्या नावानेच